तिथे बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली। महाराष्ट्रातील नेते बेळगावचा सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असं वक्तव्य करून आपल्या अकलेचे त्यांनी तारे तोडले। ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕಳಿಸೋಣ। ಮುಂಬೈಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟುಕೊಡಿ, ಬೆಳಗಾವನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತಗೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮದು ಹಕ್ಕಿದೆ ಅಲ್ಲಿ। ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ಕೊನೆಗೊಳ್ಳುವವರೆಗೆ ಮುಂಬೈಯನ್ನ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांनी प्रतिक्रिया दिली, ते नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। जे काही दोन्ही सरकार, मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल, तिकडचं कर्नाटकाचं बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच। मुळात हे जे आमदार बोललेले आहेत, ठीक आहे, ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून, पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा। मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली, लढून मिळवायला लागलेली, अशीच काही आंदोलन दिलेली नाहीये, जिंकायला लागलेली आहे आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू, जिद्दीने लढत राहू। त्या राज्यातल्या मंत्र्यांनी आमदारांनी काय बोललं याला काही देणे घेणे नाही। मुंबई केंद्रशासित होण्याचा विषयच नाही, बेळगावमध्येच वाद आहे। वाद नेहमी बेळगावच्या मराठी भाषिकांसाठी होतो आहे। मराठी केंद्राने लक्ष घालावं। खरं तर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवसापासून हा निर्णय आहे, केंद्राने लक्ष घातलं। दोन राज्यांच्या प्रमुखांना बोलवलं की 10 मिनिटांमध्ये बात म्हणणे की त्या राज्यातल्या काँग्रेसच्या आमदाराची ती भूमिका असू शकते, त्यांची ती भूमिका असेल, ती भूमिकेशी आमचं काही देणं घेणं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।